नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, थिंक लाईक गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई यांच्यातर्फे एक नवीन भरती आलेली आहे, समुदाय आरोग्य अधिकारी. आणि ही कशा प्रकारची भरती आहे, तर ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. भरपूर लोक या ॲडची वाट पाहत होते, म्हणून या कंत्राटी स्वरूपाच्या भरतीमध्ये पदसंख्या कशा पद्धतीने असेल, शैक्षणिक अर्हता कशा पद्धतीने लागणार आहे, कोणते स्टुडंट या जाहिरातीसाठी इलिजिबल आहेत, अभ्यासक्रम कसा असेल, पगार कसा असेल, कामाचं स्वरूप आणि परीक्षेचं स्वरूप कशा पद्धतीने असेल, आणि विद्यार्थ्यांच्या मनात येणारा प्रश्न असा की फॉर्म भरावा की नाही, हा जो प्रश्न आहे तो सुद्धा आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर समुदाय आरोग्य अधिकारी यांची जर तुम्ही पदसंख्या पाहिली तर 1974 पदांसाठी ही जी भरती आहे ती घेण्यात येत आहे. सर्वसाधारण कोटा जर पाहिला तर 650, महिलांसाठी जे राखीव कोटा असेल त्याच्यात 593, माजी सैनिकांसाठी जे 15% आरक्षण असतं त्याच्यामध्ये 296 जागा आहेत, खेळाडूंसाठी 5% त्या 99 जागा आहेत. अशा पद्धतीने जर तुम्ही अनाथ आरक्षणाचे पाहिले तर एकूण 20 पदे जे आहेत ते अनाथ आरक्षणामध्ये भरले जात आहे. 1974 जे पद आहे ते मोठ्या प्रमाणात इथं उपलब्ध झालेले आहे. आणि या भरतीमध्ये जर तुम्ही फॉर्म भरला तर तुमचं सिलेक्शनचे चान्सेस मोठ्या प्रमाणावर असतील, कारण की जागा ही भरपूर असणार आहे. तर या भरतीसाठी कशा पद्धतीने शैक्षणिक अर्हता लागणार आहे, कोणते विद्यार्थी हा जो फॉर्म आहे ते भरू शकतात. तर जर तुमचं आयुर्वेद BMS ची डिग्री झालेली असेल तर तुम्ही हा फॉर्म भरू शकता. जर तुमचं युनानी BUMS पदवीधारक तुम्ही असणार आहात तर हा फॉर्म तुम्ही भरू शकतात. तसेच BSc नर्सिंग आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ या टाईपचे जे विद्यार्थी असतील ज्यांची डिग्री झालेली असेल ते हा फॉर्म भरू शकणार आहेत. आता एवढ्यावरच तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं नाही, याच्या खाली 6.1 मध्ये एक अट दिलेली आहे. जर तुमचं आयुर्वेद BMS झालेलं असेल आणि ती डिग्री तुमची कंप्लीट झालेली असेल किंवा युनानी BUMS पदवीधारक जर तुम्ही असणार तर तुम्हाला जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी, आता जाहिरात कधी प्रसिद्ध झाली तर जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे 04/11/2025 या दिवशी तुमची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. या दिनांकाच्या पूर्वी तुमची जी इंटर्नशिप आहे ती कंप्लीट असायला हवी आणि NMC MCIचं नोंदणी प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं. जर तुमच्याकडे NMC MCIचं नोंदणी प्रमाणपत्र नसेल तर तुम्ही अपात्र ठरणार आहात. तुमच्याकडे हे जे प्रमाणपत्र दिलेलं आहे MCIचं, तर हे प्रमाणपत्र असायला हवं. आणि ते तुम्हाला जेव्हा तुम्ही अर्ज करणार आहात तेव्हा त्या अर्जासोबतच तुम्हाला अपलोड सुद्धा करायचं आहे. आणि जर ते तुम्ही अपलोड केलं नाही तर तुमचा जो अर्ज आहे तो रद्द ठरवण्यात येणार आहे. म्हणून ज्या लोकांचं आयुर्वेद BMS पदवीधारक असणार आहात किंवा युनानी BUMS पदवीधारक जर तुम्ही असणार तर तुमच्याकडे हे प्रमाणपत्र असायला हवं आणि ते तुम्हाला अपलोड करायचं आहे. तर एवढी खबरदारी तुम्हाला जरूर घेणं गरजेचं आहे. पुढे ज्या लोकांचं BSc नर्सिंग किंवा BSc इन कम्युनिटी हेल्थ झालेलं असेल, तुमच्याकडे ही शैक्षणिक अर्हता असेल तर जो जाहिरात प्रसिद्ध झालेला जो दिनांक आहे त्या दिनांकाच्या पूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिलचा वैध नोंदणीद्वारे समर्पित मान्यताप्राप्त विद्यापीठाकडून पदवीचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असायला हवं. म्हणजे तुमच्याकडे डिग्री सर्टिफिकेट असायला हवं. आणि ते जे डिग्री सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला पण अपलोड करावं लागणार आहे. जर तुम्ही ते प्रमाणपत्रासोबत अपलोड नाही केलं तर तुमचा सुद्धा अर्ज हा बाद ठरवण्यात येणार आहे. तर ह्या 2 गोष्टी तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट असणार आहे. या दोघी गोष्टींकडे तुम्हाला थोडंसं काळजीपूर्वक लक्ष देणं गरजेचं आहे. आणि समजा एखाद्या व्यक्तीकडे या 4 पैकी कोणतीच डिग्री नसेल, या 4 पैकी कोणतीच डिग्री नसेल, तर असा कोणताही व्यक्ती जर असेल त्यांच्याकडे या 4 पैकी डिग्री नसेल तर त्यांचा शैक्षणिक अर्हतेद्वारे अर्ज जो आहे तो विचारात घेतला जाणार नाही. म्हणजे आता आजच ग्रुपमध्ये प्रश्न होता की माझं BSc झालेलं आहे आणि सॅनिटरी इन्स्पेक्टर झालेलं आहे तर मी पात्र आहे का? तर या 4 पैकी जर तुमचं क्वालिफिकेशन नसेल तर तुम्ही अजिबात पात्र असणार नाही. पुढे पाहूया अभ्यासक्रम कशा पद्धतीने असेल, आणि हा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आपण हा अभ्यासक्रम शिकवलेला आहे. याच्या आधी YouTubeवर आपण लेक्चर याचे घेतलेले आहेत, परंतु ते वेगवेगळ्या भरतींचे होते. आरोग्य विभागासाठी आपण आधीपासूनच फॉलो करत होतो, म्हणून आरोग्य विभागाचे भरपूर लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. जर हीच भरती तुमचं 12th बेसिसवर घेतली असती किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या बेसिसवर घेतली असती तर आपले विद्यार्थी याच्यात टॉप केले असते. परंतु याचं जो क्वालिफिकेशन आहे, 4 जे क्वालिफिकेशन आहे त्याच्यामुळे जे नवीन विद्यार्थी येतील, जे आपल्या चॅनलवर नवीन आहेत
त्यांच्यासाठी मी थोडासा सिलेबस एक्सप्लेन करून देतो. आता हा जो पेपर होणार आहे तो 100 प्रश्नांचा होणार आहे आणि ऑब्जेक्टिव्ह टाईपचा असणार आहे. सिंपली ऑब्जेक्टिव्ह टाईपच असेल. 100 प्रश्न त्याच्यात राहतील. प्रत्येक प्रश्नाला एकच गुण असेल. याच्या आधी तुम्ही जर TCS IBPSचा पेपर दिला असेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक प्रश्नाला 2 मार्क असतात. परंतु या एक्झाममध्ये प्रत्येक प्रश्नाला किती गुण असणार आहेत? तर 100 प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे. म्हणजे तुमचा पेपर असेल तो 100 मार्क्सचा पेपर असणार आहे. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट ती म्हणजे या एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारचं निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसेल. म्हणजे तुम्हाला संपूर्ण प्रश्न सॉल्व्ह करायचे आहेत. जसं आपण याच्या आधी स्ट्रॅटेजी बोललो होतो, की जिथं निगेटिव्ह मार्किंग नाही तिथं लास्टला जर तुमच्याकडे टाईम नाही उरला तर तुक्के मारून येऊ लागा. कारण की निगेटिव्ह मार्किंग अशा एक्झाममध्ये नसेल तर तिथं तुमचं सिलेक्शन चान्सेस वाढत असतं. तर या एक्झाममध्ये कोणत्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे. ही गोष्ट मोस्ट इम्पॉर्टंट आहे. उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवाराला एकूण 45 गुण प्राप्त करणे आवश्यक असेल. म्हणजे जर तुम्हाला पास व्हायचं असेल तर 45 गुण प्राप्त करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा हे सुद्धा लक्षात ठेवायचं, 45चा क्रायटेरिया हा नेहमी असतो. 45% गुण तुम्हाला प्राप्त करणे आहे. मग असा याचा अर्थ होत नाही की मला 45 पडले म्हणजे मी सिलेक्ट झालो, तर नाही. नंतर तुमची मेरिट लिस्ट लागते आणि त्या मेरिट लिस्टनुसार तुमचं सिलेक्शन होणार आहे. कॉमन सेन्सची गोष्ट आहे. परंतु जे नवीन विद्यार्थी असतात त्यांना या गोष्टी माहीत नसतात, म्हणून मला YouTubeद्वारे हे सांगावं लागतं. तर आता आपण पाहूया की या परीक्षेचा अभ्यासक्रम नेमका काय असेल. मी जसं वरती बोललो की 100 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर 60 प्रश्न त्याच्यापैकी टेक्निकल असतील, ज्याला 60 मार्क असतील. म्हणजे टेक्निकलला वेटेज हे मोठ्या प्रमाणात असणार आहे. 20 प्रश्न तुमचे जनरल नॉलेजचे असतील. जनरल नॉलेजवर 20 प्रश्न असतील, ते 20 मार्काला असतील आणि NHM प्रोग्रामशी रिलेटेड 20 प्रश्न असतील, ते 20 मार्क तुम्हाला देऊन जातील. नंतर जर तुम्ही टेक्निकलमध्ये थोडंसं डीपली गेले, टेक्निकलमधले कोणते पॉईंट महत्त्वाचे आहेत, तर पहिला जो पॉईंट असेल तो बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ. बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ हा तुमचा सिलेबसचा पॉईंट आहे. बेसिक ऑफ ह्युमन बॉडी. बेसिक ऑफ ह्युमन बॉडीमध्ये तुम्हाला आयचं कन्स्ट्रक्शन विचारतील, स्केलेटन विचारतील. तुमच्या नंतर त्यानंतर तुम्हाला ब्लड विचारतील, हार्ट विचारतील. या टाईपचे जे प्रश्न असतील ते इथून फॉर्म होतील. चाइल्ड हेल्थमध्ये तुम्हाला आपलं याच्या आधी सुद्धा चाइल्ड हेल्थवर डिस्कशन झालेलं आहे की चाइल्ड हेल्थ नेमकं काय असेल आणि चाइल्ड हेल्थमध्ये कोणकोणते पॉईंट महत्त्वाचे असतात ते सुद्धा आपण पाहिलेले आहेत. त्यानंतर अडोलन्स हेल्थ, नंतर मॅटर्नल हेल्थ, फॅमिली प्लॅनिंग, ह्या सर्व गोष्टींबद्दल तुम्हाला प्रश्न विचारले जातील. कम्युनिकेबल डिसीज याचा ऑलरेडी आपलं एक लेक्चर अपलोडेड आहे आणि नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये MPWमध्ये सुद्धा जर तुम्ही पाहायला गेले की त्या एका लेक्चरमधून भरपूर प्रश्न विचारण्यात आलेले होते. नॉन कम्युनिकेबल डिसीज याच्यासुद्धा बद्दल आपली एक प्लेलिस्ट तयार आहे. त्याच्यातले प्रश्नसुद्धा विचारले गेलेले होते. नंतर न्यूट्रिशनसाठी मी नोट्स प्रोव्हाइड केलेली होती आणि जनरली तिथूनच तुमचे फॉर्म होतील. मी याच्यानंतर तुम्हाला दाखवेल की कोणत्या नोट्समधून कोणत्या प्रश्न NMCCला विचारले गेलेले होते आणि त्याच टाईपमध्ये इथं सुद्धा प्रश्न हे फॉर्म होणार आहे. मेंटल हेल्थ, स्किल बेस्ड क्वेश्चन, रेफरल लिंकेज, एल्डरली आणि पॅलिएटिव्ह केअर आणि इमर्जन्सी सर्व्हिसेस, ओरल ENT, हे जे पॉईंट आहे ते तुम्हाला टेक्निकलमध्ये विचारले जातील आणि टेक्निकलमध्ये विचारताना हे जे प्रश्न तुम्हाला येतील ते मराठी आणि इंग्लिश या दोघी लँग्वेजमध्ये असणार आहे. तर तुम्ही पाहू शकतात की याचा बराचसा जो पार्ट आहे तो तुमचा MPW आरोग्य सेवक याला विचारला गेलेला आहे आणि याच्यापैकी आपण बराचसा पार्ट हा याआधी सुद्धा YouTubeमध्ये कव्हर केलेला आहे. म्हणून जास्त तुमच्यावर प्रेशरही पडणार नाही आणि थोडेसे 2-4 पॉईंट जे नवीन ॲड झालेले आहेत ते आपण पुन्हा एकदा YouTubeवर टीचिंग करून घेऊ आणि नोट्स ज्या असतील त्या मी प्रोव्हाइड करून देईन. उरली गोष्ट टेस्ट सिरीज आपला रेग्युलर जो पॅटर्न असेल टेस्ट सिरीज सुद्धा आपण कंडक्ट करूया. 1 ते 10 टेस्ट आपण ठेवूया आणि त्या टेस्टमध्ये तुमचा जो पार्ट असेल तो कव्हर होऊन जाईल. इथं तुम्हाला कॉम्पिटिशन थोडी कमी असेल. जसं आपण NMCCला काय बोलत होतो की 180-190 आपल्याला पाडायचे आहेत. त्या पद्धतीने तुम्ही अभ्यास केला आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांना 184-188 या टाईपमध्ये मार्क्स आलेले होते. तर इथं तुम्हाला एवढं मोठं टार्गेट ठेवण्याची गरज नाही. त्याचं कारण आहे एक तर शैक्षणिक अर्हता आणि जागांची उपलब्धता. याच्यामुळे तुमचं सिलेक्शन जे आहे ते इझिली इथं होऊन जाणार आहे. परंतु आपलं काम आहे जर जास्त ॲप्लिकेशन आले तर त्या ॲप्लिकेशनमधून आपण कशा पद्धतीने हे सर्व टॅकल करू शकतो. ओके. याच्यापैकी जर आपण पाहिलं तर चाइल्ड हेल्थ जो पार्ट होता तो आपण बऱ्यापैकी शिकवलेला आहे. कम्युनिकेबल डिसीज, नॉन कम्युनिकेबल डिसीज ऑलरेडी YouTubeला अपलोडेड आहे. न्यूट्रिशनबद्दल सुद्धा YouTubeला अपलोडेड आहे. ओरल ENT बद्दल सुद्धा आपण डिस्कशन केलेलं आहे.
नंतर मेंटल हेल्थबद्दल सुद्धा आपण प्रश्न पाहिलेले होते आणि कशा पद्धतीने प्रश्न येतात ते सुद्धा आपण टॅकल केलेले होते. नंतर बेसिक कन्सेप्ट ऑफ पब्लिक हेल्थ या टॉपिकवर सुद्धा आपण डिस्कशन केलेलं होतं. म्हणजे बऱ्यापैकी पार्ट जो आहे तो आपला YouTubeवर कव्हर केलेला आहे. पुढील येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये मी बेसिक ऑफ ह्युमन बॉडी हा पार्ट सुद्धा तुम्हाला कव्हर करून देईल आणि जर तुमचं एवढं बेसिक झालं तर 60 पैकी बऱ्यापैकी मार्क तुम्हाला येऊन लागतील. याचं जे मटेरियल असेल ते आपण ॲपवर प्रोव्हाईड करून देऊ. परंतु YouTubeला आपले जेवढे पण लेक्चर असतील ते पूर्णतः फ्री असणार आहे. तर हा तुमचा अभ्यासक्रम असेल आणि अशा टाईपने तुमचा पेपर हा सेट होणार आहे. तर आता ही जी भरती आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पगार किती भेटणार आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया. तर जेव्हा तुमचं प्रमाणपत्र प्रशिक्षण असणार आहे तेव्हा प्रशिक्षणार्थी म्हणून तुम्हाला ₹10,000 स्टायपेंड भेटणार आहे. ते टोटल प्रशिक्षण जे असेल ते 6 महिन्याचं असेल आणि ते 6 महिन्याचं प्रशिक्षण झाल्यानंतर जेव्हा तुमची समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून जेव्हा तुमची निवड होईल तेव्हा तुम्हाला नियुक्ती झाल्यानंतर ₹25,000 वेतन दरमहा आणि त्याच्यामध्ये ₹15,000 कामावर आधारित मोबदला प्रति महिन्याला भेटणार आहे. म्हणजे तुमचा जो पगार समुदाय आरोग्य अधिकारी जेव्हा बनला तेव्हा 25,000 प्लस 15,000 असा तुमचा पगार असणार आहे. तो म्हणजे टोटल तुमचा ₹40,000 पेमेंट हा येणार आहे. जर तुम्ही आदिवासी किंवा अतिदुर्गम भागात कार्य करत असणार तर या 40,000 मध्ये 15,000 अजून ॲड होणार आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला जो मोबदला आहे तो 3 वर्षासाठी देण्यात येणार आहे. आता इथं असे 2 पार्ट का केलेले आहेत तर ते तुमचं कामाचं स्वरूप तुम्हाला माहीत असायला हवं की नेमकं तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कशा पद्धतीने समुदाय आरोग्य अधिकारी म्हणून नियुक्तीही भेटणार आहे. आता ही जी प्रोसेस आहे ती कशा पद्धतीने पार पाडणार आहे. सर्वात आधी तुमची एक्झाम होईल. त्या एक्झाममधून तुम्हाला निवड यादी ही प्रसिद्ध होईल. सिंपलची गोष्ट आहे. सर्वात आधी आपली निवड यादी प्रसिद्ध होते. त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमचं होईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये तुम्ही जे अर्जात दावे दाखल केलेले आहेत ते बरोबर आहेत की नाही ते चेक केलं जाईल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुम्हाला ती जी जॉइनिंग आहे ती देण्यात येईल. तर जॉइनिंग डायरेक्ट तुम्हाला भेटणार नाही. त्याच्यासाठी तुम्हाला 6 महिन्याचं प्रशिक्षण हे प्रोव्हाईड करण्यात येईल. ते टोटल 6 महिन्याचं असेल आणि त्या 6 महिन्यामध्ये तुम्हाला 10,000 स्टायपेंड हा भेटणार आहे. आणि हे प्रशिक्षण कुठं असेल तर शासकीय जे रुग्णालय आहेत, ट्रस्ट रुग्णालय आहेत, तिथं तुम्हाला हे प्रशिक्षण भेटणार आहे. हे प्रशिक्षण 6 महिने कंप्लीट झाल्यानंतर एक तुमची एक्झिट एक्झाम होणार आहे. ज्याला आपण ब्रिज कोर्स असं म्हणतो. तर हा ब्रिज कोर्स तुमचा कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला एक एक्झिट एक्झाम द्यावं लागेल आणि ती एक्झाम तुम्हाला पास होणं गरजेचं आहे. जर तुम्ही 2 अटेम्प्टमध्ये जर तुम्ही फेल झाले तर तुम्हाला जे पद आहे ते भेटणार नाही आणि जर तुम्ही एक्झिट एक्झाम पास झाले तेव्हा तुम्हाला हे जे तुमचं पद आहे तिथं तुम्हाला पदस्थापना ही केली जाणार आहे आणि या एक्झिट एक्झामच्या मध्ये जे तुम्हाला सर्टिफिकेट भेटेल त्या सर्टिफिकेटच्या आधारावर तुम्हाला समुदाय आरोग्य अधिकारी ही जी पोस्ट आहे ती भेटणार आहे. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, जॉइनिंग नंतर तुम्हाला 6 महिने प्रशिक्षण दिलं जाईल आणि या प्रशिक्षण कालावधीमध्ये तुमचं पेमेंट असेल ₹10,000. नंतर तुम्हाला एक एक्झिट एक्झाम जी एकदम ईझी असते ती पास करावं लागेल आणि ती पास केल्यानंतर मग तुम्हाला समुदाय आरोग्य अधिकारी ही जी पोस्ट आहे ती कंत्राटी स्वरूपात भेटणार आहे. हा जो कॉन्ट्रॅक्ट असणार आहे तो 3 वर्षाचा तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट पाहायला भेटेल आणि जसं मी वरती बोललो ₹40,000 तुम्हाला याच्यामध्ये जो पगार आहे तो भेटणार आहे. मग जेव्हा तुमची पदस्थापना होईल तेव्हा तुमच्याकडून ते एक बॉन्ड सुद्धा लिहून घेणार आहे. तो बॉन्ड असणार आहे 1,03,000 चा जो बॉन्ड आहे तो तुमच्याकडून भरून घेणार आहेत. तर 1,03,000 चा बॉन्ड जनरली जिथं प्रशिक्षण झालेलं असतं तिथं अशा प्रकारचे जे बॉन्ड असतात ते कंपल्सरी असतात. म्हणून इथं सुद्धा कंपल्सरी केलेलं आहे. आम्ही याच्या आधी रेल्वेत होतो तेव्हा सुद्धा आमच्याकडून 5,00,000चा बॉन्ड भरून घेतलेला होता. तर याच पद्धतीने इथं सुद्धा तुम्हाला बॉन्ड जो आहे तो करावा लागणार आहे. काही एवढी घाबरायची गोष्ट नाही, काही वेगळी गोष्ट नाही. तर या टाईपमध्ये तुमची जी पूर्ण प्रोसेस आहे ती होणार आहे आणि कोणत्या पद्धतीचं तुम्हाला काम करावं लागतं त्याबद्दल सुद्धा आपण डिस्कस करून घेऊ. तर समुदाय आरोग्य अधिकारी जसं आरोग्य अधिकारी आहे CHO आपण त्याला असं म्हणतो, CHO आपण त्याला म्हणतो. त्यांचं काम काय असतं तर पहिलं जे काम असेल ते निदान आणि उपचार करणं. ओके, रोगांचं निदान आणि उपचार हे जे असतं ते तुम्हाला समुदाय आरोग्य अधिकारी करताना दिसतील. नंतर आरोग्य तपासणी करणं हे सुद्धा काम समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं असतं. त्याच्यानंतर माता आणि बाल आरोग्य,
तर अशा टाईपचे जे काम असतात ते समुदाय आरोग्य अधिकाऱ्यांचं जबाबदारी असतात आणि हे कामं त्यांना करावं लागतात. म्हणजे ज्या ठिकाणी तुमची पोस्टिंग झालेली असेल, हे एक मानाचं पद आहे. हे कसं पद आहे? एक मानाचं पद आहे. म्हणून ही जी भरती आहे, जर तुम्हाला मान सन्मान पाहिजे असेल आणि कॉन्ट्रॅक्ट हा जनरली भरपूर वेळेस मी जर जुने एक्झाम्पल घेतले तर कॉन्ट्रॅक्ट हा वाढत जात असतो. ओके. तर टेन्शन घ्यायचं नाही आणि या टाईममध्ये सुद्धा तुम्ही अदर भरतीचा अभ्यासही करू शकतात. एकदम सिंपल गोष्ट आहे. तर तुमच्या मनात आता प्रश्न असेल, की ह्या भरतीचा जो फॉर्म आहे तो भरावा का नाही? कारण की ही कंत्राटी स्वरूपाची भरती आहे. तर माझं मत आहे, जर तुमचं BSc नर्सिंग झालेलं असेल किंवा अदर जे 3 तुम्हाला पात्रता दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये तुमचं काहीतरी झालेलं असेल आणि तुमच्याकडे आता सध्या जॉब नाही, तर 100% तुम्ही हा फॉर्म भरावा. फक्त कंत्राटी आहे या टाईपमध्ये तुम्ही अ, थोडासा कमी अभ्यास करू, थोडासा जास्त जागा आहेत तर कमी अभ्यास केला तरी चालेल. या टाईपच्या मानसिकतेमध्ये राहू नका. कंत्राटी स्वरूपाची जरी असली तर कॉन्ट्रॅक्ट जो आहे तो 3-3.5 वर्षापर्यंत तुमचा एक्सटेंड होतो आणि कधी-कधी जो कॉन्ट्रॅक्ट आहे तो पुढे अजून एक्सटेंड होण्याची संभावना सुद्धा असते. आजच तुम्ही जर मंत्रिमंडळ निर्णय पाहिला तर भरपूर लोकांनी सार्वजनिक आरोग्य विभागाचं पदांबद्दल या गोष्टीला हायलाइट केलेलं होतं. परंतु याच्यात एक गोष्ट तुम्ही पाहायला भेटले तर राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत जे कार्यरत कंत्राटी कर्मचारी होते त्यांचं सुद्धा नियमितमध्ये समायोजन होणार आहे. मग समजा हा जो कॉन्ट्रॅक्ट आहे तुमचा वाढत वाढत गेला आणि 10 वर्षाच्या पुढे जर हा कॉन्ट्रॅक्ट गेला तर तुमचं सुद्धा त्यावेळेस जर परिस्थिती तशा पद्धतीने बनली तर तुमचं सुद्धा समायोजन होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि CHO जो पद आहे ते चांगलं पद आहे. तुम्ही ज्या ठिकाणी काम करत आहात तिथं तुम्हाला मानाचं एक पद आहे आणि तुमचे कामही एकदम चांगले आहेत. तर या पद्धतीने तुम्ही हा जो फॉर्म आहे त्याला थोडंसं सिरियसली घेतलं पाहिजे. जरी कॉन्ट्रॅक्ट 2-3 वेळेस जर एक्सटेंड झाला तरी तुमचे जो सर्व्हिसचे वर्ष असतील ते वाढून जातात. तिसरी गोष्ट महत्त्वाची आहे, की तुम्हाला जर अभ्यास करायचा असेल तर जॉब करून सुद्धा अभ्यास करता येतो. कंत्राटी जरी असली तरी सुद्धा तुम्ही जॉब करून चांगल्या पद्धतीने अभ्यास करून वेगळी पोस्ट काढू शकता. परंतु आता सध्या तर तुमच्याकडे कोणताच जॉब नसेल तर तुमच्यासाठी हा गोल्डन चान्स आहे. गोल्डन चान्स याच्यासाठी, की 1900 च्या वर तुम्हाला पोस्ट पाहायला भेटतील आणि जर तो कास्ट वाईज सुद्धा ओपन केला तरी 200-300 प्रत्येक कास्टला पोस्ट आलेल्या आहेत. तर तुम्हाला जर एक सेफ स्कोअर पाहिला तर तुम्ही या भरतीमध्ये इन होऊ शकतात. एकदम सिंपलशी भरती आहे. म्हणून प्रत्येकाने ज्याचं क्वालिफिकेशन इथं बसतं त्या प्रत्येकाने हा जो फॉर्म आहे तो भरला पाहिजे. तर आता एक गोष्ट आपल्या चॅनलबद्दल, तर आपल्या चॅनलवर बरेचसे पॉइंट जे आहेत ते आपण अपलोड करून ठेवलेले आहेत. जरी ते NMCCचे असतील, जरी ते आरोग्य सेवकचे असतील, परंतु याच्यामध्ये ते कॉमन पॉइंट आहेत आणि त्या लेक्चरमधून भरपूर जे प्रश्न आहेत ते मागच्या TCS IBPSमध्ये विचारले गेलेले आहेत. ओके. आपण शिकवल्यानंतर ते विचारले गेलेले होते. म्हणजे आपला जो कंटेंट होता तो परफेक्ट होता आणि त्याचा फायदा NMCCमध्ये भरपूर लोकांना झाला. उरलेले जे पॉइंट आहेत ते मी पुन्हा YouTubeवर अपलोड करून देईल. जे पॉइंट याच्या आधी कव्हर केलेले नव्हते आणि या भरतीमध्ये काही पॉइंट जे ॲडिशनल दिलेले आहेत ते मी तुम्हाला YouTubeवर कव्हर करून देईल. मग ही तुमचं YouTubeचं झालं आणि ते मी फ्रीमध्ये कव्हर करून देईल. त्याचं टेन्शन घ्यायचं नाही. जे जुने विद्यार्थी आहेत त्यांना माहिती आहे आरोग्य सेवकला आपलं 500च्या वरती सिलेक्शन होतं. तर 500च्या वरती जेवढं पण सिलेक्शन होतं आजही YouTubeला व्हिडिओ पडलेले आहेत. 70-80 व्हिडिओ आपण अपलोड केलेले होते आणि ते फ्री ऑफ कॉस्ट होते. हे तुमचं लेक्चरबद्दल झालं. लेक्चर आपण YouTubeला फ्री ऑफ कॉस्ट घेणार आहोत. जर तुम्ही तिथून नोट्स काढल्या तर नोट्स तिथून काढू शकता. त्याच्यानंतर आपण NMCCला जो पॅटर्न यूज केलेला होता, आपण जे YouTubeला लेक्चर घ्यायचो त्याच्या ज्या प्रिंटेड नोट्स आहेत ते मी ॲपमध्ये प्रोव्हाईड केलेल्या होत्या. ते सर्व नोट्स जे आहेत ते PDF स्वरूपात तुम्हाला भेटतील. त्याची तुम्ही प्रिंट काढून घ्या. ते प्रिंट काढल्यानंतर त्या ज्या नोट्स आहेत त्याला 4 ते 5 वेळेस तुम्ही रिवाईज करा. म्हणजे तुमचा टेक्निकल जो पार्ट आहे तो पूर्ण कव्हर होऊन जाईल. एकदम सिंपल गोष्ट आहे. टेक्निकल पार्ट तुमचा त्याच्यातून कव्हर होऊन जाईल आणि एकदम सिंपल नोट्स आहेत. जास्त काही एवढं हार्ड नाही. परंतु त्यांची पेजेसची संख्या आहे 200-300च्या आसपास जाते. लवकर पण रिवाईज होऊन जातात. तर त्या नोट्सचा वापर तुम्ही करू शकतात. त्याची PDF करून घ्या आणि PDF करून तुम्ही त्याला प्रिंट करून घ्या. म्हणजे तुमची ही जी भरती आहे तिचा तो तुमचा सेट होऊन जाईल. अजून मी कोर्स लॉन्च केलेला नाही. पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपण कोर्स लॉन्च करू आणि जसं जनरल आपलं चालतं, जनरल आपलं काय चालतं, आपण 150, 200, 250 या रेंजमध्ये जो आहे तो कोर्स ठेवायचा प्रयत्न करतो. या कोर्समध्ये आपण काय करतो, नोट्स PDF स्वरूपात देऊन टाकतो आणि दुसरी गोष्ट टेस्ट सिरीज आपण बनवत असतो. टोटल 10 टेस्ट आपण देणार आहोत. फुल लेंथच्या टेस्ट जे तुमच्या या भरतीसाठी मोस्ट इम्पॉर्टंट असतील.
बऱ्याच लोकांना नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये अनुभव आलेला होता. जे आपण टेस्टमधले प्रश्न होते त्याच्या रिलेटेड प्रश्न तुम्हाला मेन पेपरमध्ये पाहायला भेटलेले होते. त्याचा मी एक प्रूफ पण देतो. तर आता तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता 3 महिन्याआधीची आपली पोस्ट आहे. जेव्हा एन-एम-सी-सीचे प्रश्न एन-एम-सी-सीचा पेपर झालेला होता, त्याच दिवशी मी ही पोस्ट टाकलेली होती. तर कोणता प्रश्न टेस्टमधला कितव्या नंबरच्या प्रश्नावर होता ते सर्व मी इथे टाकलेलं होतं. जसं इथं दिसतंय प्रश्न क्रमांक 6 अंगणवाडी सेवकाचा जो प्रश्न होता तो आपल्या टेस्ट नंबर 1 मधला प्रश्न होता. टेस्ट नंबर 1 मधले आपले एवढे प्रश्न आलेले होते. टेस्ट नंबर 2 मधून मेन पेपरला एवढे प्रश्न आलेले होते. टेस्ट 3 मधून सी-पी-आर, लसीकरणचं व्ही-व्ही-एम लेबल हे सर्व आपल्या आलेलं होतं. तर एन-एम-सी-सीचा जो पेपर आहे, हे पहा, हे सर्व आपल्या टेस्टमधले प्रश्न होते जे एन-एम-सी-सीच्या मेन पेपरमध्ये आलेले होते. तर याच टाईपमध्ये आपली जी टेस्ट सीरीज असते ती डिझाइन केलेली असते. म्हणजे तिथले जे प्रश्न असतात ते डायरेक्टली येतात किंवा आपल्या ज्या नोट्स असतात त्या नोट्समधून जे प्रश्न असतात ते डायरेक्टली त्या टाईपमध्ये तिथं प्रश्न येतात. म्हणून जी टेस्ट सीरीज असेल ती आपण लॉन्च करणार आहोत. 2 ते 3 दिवसामध्ये आपण ती लॉन्च करून देऊ आणि लेक्चर जे असतील ते आपले कंटिन्यू होत राहतील. लेक्चर जेवढे आपल्याला लागतील, जेवढे गरजेचे आहेत तेवढेच लेक्चर आपण घेणार आहोत. असं नाही की मी दररोज लाईव्ह आलो आणि दररोज तुमचे लेक्चर घेतले तर त्या टाईपमध्ये आपला अभ्यास होणार नाही. सर्व प्लॅनिंग जे असेल ते आपल्या YouTube चॅनलवर तुम्हाला पाहायला भेटतील. म्हणून जे नवीन विद्यार्थी आहेत ते आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. लेक्चर पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. टेलिग्राम ग्रुपची जी लिंक आहे ती खाली बॉक्समध्ये दिलेली आहे. तुम्ही टेलिग्राम ग्रुप ही जॉइन करू शकता.